माझी आठवण म्हणून करा. काय करा? तुम्ही वचन वाचताय, ऐकताय, प्रार्थना करताय, तुम्ही विश्वास ठेवताय, ठीक आहे. परंतु जेव्हा तुम्ही प्रार्थना कुठे करताय, माझी आठवण म्हणून याद केली आहे तेव्हा वचन काढत बसत नाही आहे. येशू ख्रिस्ताने भक्तीमध्ये दिलेलं जेव्हा एखादा व्यक्ती आजारी पडायचा करायचा झोप त्याच्यावर जेव्हा एखादा व्यक्ती आजारी पडायचा, जेव्हा तो अशक्त असायचा किंवा तो मरून जायचा, त्याच्यात आत्मा नसायचा, प्राण नसायचा, श्वास नसायचा किंवा तो कमजोर असायचा, त्यावेळेस येशूला लोक विनंती करायची. काय करायची? अहो येशू माझ्या मुलावर दया करा, अहो येशू माझ्या मुलीवर दया करा, अहो येशू मला स्पर्श करा, माझ्या मुलीला भूत लागलंय, हे लागलंय. ते शरीराने आजारी होते, ते शरीरानं आजारी होते, शरीराने कमजोर होते. मग येशू त्यांना शरीराच्या द्वारे त्यांना ताकद द्यायचा, उठवायचा, त्यांना बरं करायचा, त्यांना शरीराची काय करायचा? ताकद द्यायचा, उठवायचा, सामर्थ्य द्यायचं. हे कुठला शक्त पण होता? सर्व प्रकारची अनिती, दृष्टपणा, लोभ, माणसाच्या मनात दृष्टपणा आला, दृष्ट विचार आले, एक दुसऱ्याबद्दल भावाबद्दल द्वेष आला. आणि आजच्या दिवसामध्ये आपण तेच बघतो. आजच्या दिवसामध्ये पण आपण तेच बघतो. भावामध्ये किती लढाई होते, जागा जमीन ह्याच्यावर ना. कारण माणसाच्या मनामध्ये दृष्टाने पेरलेलं बी आहे ते पापाचं, जे तुम्हा आम्हाला देवापासून, प्रभू परमेश्वरापासून दूर घेतं. आणि त्याच्यात म्हणजे हे दृष्टपणा आहे. हालेलुया. लोभ आहे पैशाचा. काही माणसाकडे भरपूर पैसा, त्याला गाडीचा लोभ होतो, काही त्यांना कामधंद्याचा लोभ होतो, काही जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये येतात त्यांना कॉन्ट्रॅक्टचा लोभ होतो, काय हे काम मलाच मिळालं पाहिजे. हे लोभाचे प्रकार आहे. हालेलुया. काही माणसांना असं वाटतं का दुसऱ्याची गंठण बघितलं का ते सोन्याचा लोभ. तुम्हाला सांगितलं, काही माणसाला नवनव्या प्रकारच्या साड्या ठेवण्याचा तो एक त्यांना छंद असतो, तो एक लोभाचा प्रकार आहे. आणि हे सर्व या भूतलावरती चालतं. देवा तू ये ना, हाक माझी ऐकना, देवा तू ये ना, हाक माझी ऐकना. आहे तुझ्यावरी विश्वास आहे, सांभाळीशी मजला.